नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती। व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। शिवानीने केला चक्क आपल्या सारंगला आता प्रपोज। तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। कारण की मित्रांनो, ही शिवानी आता जेव्हापासून या सावलीच्या आयुष्यामध्ये आलेली आहे ना, तेव्हापासून सावली आणि सारंगमध्ये दुरावास निर्माण करत आहे। कारण की हिने चक्क आता काही न करता शांत नाही बसली, तर हिने चक्क आता त्यांच्या बिझनेस रिलेटेड नाही तर तिला बदला घ्यायचा असतो। पण तो बदला कसा घेते हे तुम्ही बघतायच। तर राजकुमारवरती चांगलीच आता हकलपट्टीची वेळ आलेली असते आणि राजकुमारने आता जे काही कांड केलेलं असतं ह्या सगळ्याची शिक्षा त्याला दिली एकदम योग्यच झालेलं असतं। पण मित्रांनो, अमृता वहिनींना सगळं काय कळालेलं असतं की ती शिवानी ह्या घरामध्ये आली कशासाठी। कारण की ते शिवानीने सगळ्यात अगोदर चांगली मैत्री आपल्या सावलीसोबत बनवलेली असते आणि ती सारंगच्या हळूहळू जवळ चाललेली असते आणि अमृता वहिनींच्या सगळं काही लक्षात आलेलं असतं। पण त्यावेळेस मात्र सावलीच्या तोंडून देखील शिवानीचं गुणगान ऐकून अमृता वहिनीला देखील पटत नसतं। कारण की अमृता वहिनींना कळत असतं की कशा प्रकारे ती सारंगला स्वतःच्या जाळ्यामध्ये ती शिवानी ओढत आहे। तर ह्या शिवानीने चक्क आता म्हणजेच आपल्या सोहमला पैशाचा लालच आणि सगळं काही दाखवून लंडनला पाठवलेला असतो। कारण की तिला मेंदळे कुटुंबाला बरबादच नसतं करायचं, तर सारंगला देखील तिला स्वतःच्या जाळ्यामध्ये घ्यायचं असतं। कारण की तिला वाटत असतं की सलग 10 वर्ष तिने जिंकलेला अवॉर्ड असा अचानक असं कोणी देखील जिंकू शकत नाहीये आणि कोणी जिंकला देखील नाही पाहिजे। त्यासाठी सगळ्याचा राग आणि त्या सगळ्याचा बदला म्हणून मेंदळे कुटुंब बरबाद करण्याच्या पाठीमागे शिवानी लागलेली असते। पण आता हे सगळं होत असताना मात्र ऐश्वर्या आणि राजकुमारने परत शेण खाल्लेलं असतं। कारण की राजकुमार जरी बाहेर पडलेला असतो तरी त्यांनी चेक देऊन मात्र कंपनीमधून 4 ते 5 लाख रुपये गायब केलेले असतात। त्यावेळेस मात्र ऐश्वर्या म्हणते की त्याला एकट्याला मी हे पैसे खाऊन देणार नाही, काही जरी झालं तरी ते सगळे काही पैसे मी देखील वाटूनच घेणार त्यातले। आणि हाच सगळा मूर्खपणा यांना पुढे परत नडतो। कारण की राजकुमारला जरी मेंदळे कुटुंबाने घराच्या बाहेर काढलेलं असेल आणि कुठे देखील बिझनेस आणि व्यवहार करायला नसेल सांगितले तरी देखील ऐश्वर्याच्या मदतीने त्याने पैसे ढापलेले असतात। तर ह्या शिवानीने चक्क आता सारंगला आपल्या ऑफर दिलेली असते की कधीतरी माझ्या कंपनीमध्ये ये सारंग। आणि आता पुढे तुम्ही हेच बघसाल की सारंगच्या समोर आता सगळं काय सत्य उघडकीस असं येतं की सारंगला कळतं की आता कंपनीमधून 4 ते 5 लाखाचा घोटाळा झालेला आहे, म्हणजेच आता राजकुमारने ते पैसे काढलेले आहे। त्यावेळेस मात्र सारंग म्हणतो की काही जरी झालं तरी मला आता शेवटी तिथे गेलंच पाहिजे आणि तो घोटाळा कसा झाला, माझ्या खोट्या साया कसं काय मारल्या, हे सगळं मला तपास केलाच पाहिजे। तर इकडे आता ऐश्वर्या राजकुमारला भेटण्यासाठी जाते आणि राजकुमार आणि ऐश्वर्याचं जोराचं भांडण होतं। कारण की राजकुमार देखील ऐश्वर्याला म्हणतो की तुझ्यामुळे आज माझ्यावरती ही वेळ आलेली आहे, वेळेतच जर तू माझी मदत केली असती तर आज मला असं सगळ्यांसमोर बेइज्जत व्हायला लागलंच नसतं। त्याच्यामुळे आता तर मी बघ ह्या मेंदळे कुटुंबाची कशी वाट लावून टाकतो। तर ह्या शिवानीला देखील तेच पाहिजे असतं। तर शिवानी सगळ्या काही मेंदळे कुटुंबाची बातमी आणि माहिती काढत असते आणि तिला कळालेलं असतं की सारंगच्या जवळ जर जायचं म्हणलं तर आपल्याला सावलीला जवळ केलं पाहिजे आणि त्याच्यानंतर सारंगच्या जवळ जायचं। तर आता पुढे तुम्ही बघसाल की सारंग देखील त्यांची कंपनी पाहण्यासाठी जातो आणि त्यावेळेस मात्र शिवानी आणि सारंग हे अजूनच जवळ एकमेकांच्या यायला लागतात। तर सारंगच्या लक्षात येत असतं की ह्या शिवानीला नेमकं पाहिजे काय। तर ही शिवानी मित्रांनो पुढे तुम्ही बघसाल की आता चक्क आपल्या सारंगला प्रपोज करेल। कारण की आता ह्या शिवानीला माहीत असतं की सावलीला म्हणजे सावली एवढं तर हिच्याकडे काही देखील नाही आहे। कारण की सावलीत काही टॅलेंट देखील नाही, सावलीकडे काहीच नाही असं शिवानीला वाटत असतं। त्याच्यामुळे सारंग लगेच माझ्या रूपाला आणि रंगाला भुलेल आणि माझ्या एवढ्या काही मल्टिपल कंपन्या मी रन करते, त्याच्यामुळे लगेच तो मला प्रेमाला माझ्या होकार देखील देईल आणि सावलीला सोडेल देखील। त्याच्यानंतर मी मेंदळे कुटुंब पूर्ण बरबाद करेल। हा सगळा काही शिवानीचा डाव असतो। पण तुम्हाला माहीत आहे की आपला सारंग हिच्याकडे किती जरी पैसा असू द्या नाही तर काही पण असू द्या, पण तरी देखील हिच्या रंगाला ना रूपाला भुलणारच नाहीये आणि तो तिच्याकडे जाणार देखील नाहीये। पण ही शिवानी पूर्णपणे प्रयत्न करणार की सारंगला तिच्या जाळ्यामध्ये खेचून घ्यायचं। तर इकडे तिलोत्तमाला वाटत असतं की शिवानीचं कौतुक, कारण की तिलोत्तमाला वाटत असतं की किती चांगली आहे शिवानी, शायद माझ्या सारंगसोबत हिचं जर लग्न झालं असतं तर आज काय आयुष्य असतं। तर त्यावेळेस मात्र तिलोत्तमाला वाटत असतं की सारंगची आणि शिवानीची जोडी चांगली आहे ना, हे सगळं मात्र त्या महामूर्ख ऐश्वर्याला वाटतं आणि कळतं देखील। त्यावेळेस मात्र ऐश्वर्या ठरवते की ऐश्वर्या म्हणते की काही जरी झालं तरी शिवानी आणि सारंग ह्या दोघांना जर जवळ येण्यापासून कोणी रोकत असेल तर ही सावली, जर आपण सावलीचाच काटा जर बाजूला काढला तर शिवानी आणि सारंग एकत्र येतील। त्याच्यामुळे ही मेंदळे कुटुंबाची रूपम कॉस्मेटिकची कंपनी आहे ती माझ्या हातात येईल आणि सारंग जाईल त्या शिवानीकडे। त्याच्यामुळे माझ्या हातात मेंदळे कुटुंब काही जरी केलं तरी येऊ शकतं। हा सगळा प्लॅनिंग असतो आता ह्या ऐश्वर्याचा। पण मित्रांनो पुढे भयानक असं घडणार आहे की सावलीच्या लक्षात येतं की हे सगळे शिवानी करते कशासाठी। तर मित्रांनो, आपली सावली आता सारंगला हे सगळं होण्यापासून थांबवेल का, शिवानीला तिला लांबच उभी करेल का, नेमकं काय घडेल, खूप भयानक ट्विस्ट येणार आहे। तर संपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब। तर इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओच्या खाली अजिबात देखील कमेंट करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे, तर लवकरात लवकर क्लिक करा आणि आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हा। कारण की या ठिकाणाच्या अगोदर देखील तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्या काही अपडेट पाहायला भेटतील, तर लवकर जॉईन व्हा। धन्यवाद।